तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आमसरीचा आमऋषी धबधबा प्रवाहित झालाय। चारही बाजूंनी पसरलेली हिरवाई आणि डोंगर दऱ्यांमधून वाहणारे पाण्याचे लोट यामुळे हा संपूर्ण परिसर सध्या जणू स्वर्गासारखा भासतोय। 75 फुटांवरून कोसळणारा धबधबा या परिसराचं मुख्य आकर्षण ठरतोय। हा निसर्गाचा अद्भुत नजराणा डोळ्यात साठवण्यासाठी लोक तासनतास तिथं ठाण मांडून बसतायत। केवळ निसर्ग सौंदर्यच नाही तर या जागेला फार मोठा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभला। सुमारे 300 वर्ष जुनं असलेलं हेमाडपंथी आमऋषी मंदिर या परिसराच्या पवित्रतेमध्ये अधिकच भर घालतं। तर पुणे बंगळुरू महामार्गावर पुलाचं काम सुरू असल्याने रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे। मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि याच पाण्यातून वाहन चालक वाट काढतायत। याच ठिकाणी एका कार चालकाने जीव धोक्यात घालत प्रवास केलाय। कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीतला हा प्रकार आहे।